भारत पाकिस्तान सामन्यावरून उद्धव ठाकरेंनी केलेली टीका ही अप्रासंगिक असं शेलारांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी उद्यापासून आलेपाक देखील खाणं बंद करावं असं शेलार म्हणाले। पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं हा अपराध आणि देशद्रोह आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। भारतीय संघाच्या विजयानं महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं का असा सवाल राऊतांनी विचारला। मॅच जिंकल्यानंतर सुद्धा आपल्या कॅप्टन सूर्या यांनी हा विजय त्या ठिकाणी देशाच्या पहलगामच्या हल्ल्यानंतर केलेल्या सैनिकांच्या एका अर्थाने कर्तृत्वाला अर्पण केलेला आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळू नये अशी बाजू मांडणं ही उद्धव ठाकरे यांची अतार्किक आहे। आणि उद्धव ठाकरे यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर जिथे जिथे पाक नाव येईल त्याला त्यांचा विरोध असेल तर उद्यापासून उद्धव ठाकरे आले पाक पण खायचं बंद करतील। काल भारताने पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानामध्ये धूळ चारली। क्रिकेटच्या सर्व क्षेत्रामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला पाणी पाजत विजय मिळवला आणि विजय मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंची दखलही न घेता भारतीय संघ पुढे निघून गेला। पहलगामच्या शहीदांना खऱ्या अर्थाने काल भारतीय संघाने मैदानात श्रद्धांजली वाहिली। खरं म्हणजे हेच खरे अस्सल वाघ आहेत। पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे। धूळ चारणं, जिंकणं, जिंकल्यावरती पापक्षालन होणं का काल पाकिस्तान बरोबर खेळून काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतं आम्ही तर काय पाहिलं नाही अजून। त्याच्यामुळे काय 25-26 आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं का? काय काय भरपाई काय झाली? मुळात मुद्दा पाकिस्तान बरोबर न खेळण्याचा आहे। पाकिस्तान बरोबर हारण्या जिंकण्याचा नाही या क्रिकेटच्या मैदानावर।